नमस्कार मित्रांनो, आज आपण बघत आहोत की आपल्याकडे सायटिका या आजारावरती एक पेशंट आले आहे। तर मित्रांनो, एक्झॅक्टली सायटिका नेमकं म्हणजे काय असतं? ज्यावेळेस आपले लंबर व्हर्टिब्रिज जे आहेत, ज्यांना आपण कमरेचे मणके असंही म्हणतो, L1 L2 L3 L4 L5 आणि S1 म्हणजे सॅक्रम बोन, आपले माकडार, ज्यावेळेस चौथा मणका पाचवा मणका यातून निघणाऱ्या ज्या शिरा आहेत मित्रांनो, जे आपल्या दोन्ही पायांमध्ये जातात, या शिरा दबल्यामुळे जो आजार होतो, या शिरा दबल्यामुळे जो त्रास आहे त्याला सायटिका असं म्हणतात। तर तुम्हाला जो त्रास होतो, सायटिकाचा जो त्रास होतो, हा नस दबल्यामुळे त्रास होतो। तर याची ट्रीटमेंट करताना पण ज्यावेळेस तुमची नस मोकळी होईल त्यावेळेसच तुम्हाला आराम मिळेल, हीच त्याची योग्य ट्रीटमेंट आहे। बऱ्याच वेळा आपण असं बघतो की ज्या वेदना या सायटिकाच्या केसेसमध्ये होतात, यामध्ये पेशंट खूप हाय पेन किलर्स खातात, स्टेरॉइड्स खातात। त्यांना असं वाटतं की या गोळ्या औषधं खाल्ल्यानंतर सायटिकामधून त्यांना एकदम पूर्णपणे आराम मिळेल, पण ही अतिशय चुकीची ट्रीटमेंट आहे मित्रांनो। तुम्हाला ज्या वेदना आहेत ह्या नस दबल्यामुळे वेदना आहेत, ज्यावेळेस ती नस मोकळी होणार आहे त्यावेळेसच तुम्हाला आराम मिळणार आहे। कोणतेही आपण जे मेडिसिन घेतो, आतापर्यंत मार्केटमध्ये अशी एकही टॅबलेट नाही मित्रांनो जी तुम्ही खाल्ल्यानंतर ती तुमच्या मणक्यात जाईल, दबली नस हाताला धरून बाहेर काढेल, अशी एकही मेडिसिन आतापर्यंत मार्केटमध्ये बिलकुल नाही मित्रांनो। तर हे क्लिअर होणार आहे फक्त आणि प्रॉपर अलाइनमेंट केल्याने, कायरोप्रॅक्टिक थेरपी केल्याने आणि एक्सरसाइज केल्याने। कायरोप्रॅक्टिक थेरपी केल्याने किंवा प्रॉपर अलाइनमेंट केल्याने तुमच्या मणक्यातील नस मोकळी होईल, त्यावेळेस तुमची सायटिकामधून सुटका होईल।